नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मी पण मस्त आहे. तर हा व्हिडिओ म्हणजे शूट करून जवळजवळ 1-1.5 आठवडा झाला. पण हा व्हिडिओ ज्यावेळेस पण मी एडिट करायला घेते ना, त्यावेळेस काही ना काहीतरी काम लागतं आणि एडिट करता मध्येच राहतो. तर विषय असा झाला, की रात्रीचे 9 वाजून गेलेले आणि यायला थोडा उशीर झाल्यामुळे स्वयंपाक काय करायचं कळत नव्हते. हे म्हटलं बाहेरनं काय पार्सल आणू का? तर म्हटलं काय आणणार? तर म्हटले दाल तडका आणतो. तर म्हटलं थांबा घरीच बनवूया. मसूरची डाळ, तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ थोडी-थोडी घेतली. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुतली आणि त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या. दुसरीकडे एक कढई घेतली. त्याच्यामध्ये तेल टाकलं, थोडंसं जिरे टाकलं. कांदा जरी महाग असला तरी एक कांदा घ्यायचा आणि एकदम बारीक-बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकायचा. नंतर थोडासा गरम मसाला टाकायचा. कोणताही टाकू शकता. ₹1 पुडी गरम मसाल्याची भेटते. ती जरी अर्धी टाकली तरी चालू शकते. तर खडा मसाला थोडा टाकायचा आणि हे चांगले भाजून घ्यायचे. लालसर भाजून घ्यायचं चांगलं आणि मग ह्याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो टाकायचा. हे देखील चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हो, व्हिडिओ बघत असताना तुम्ही जर माझा हा चॅनलवर व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि चॅनेलला अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता ही कशाची पावडर बरं? तर ही आहे धनेपूड. धनेपूड थोडीशी टाकायची आणि परत परतून घ्यायचं. आता आपण जी डाळ शिजवली होती ना, तिला चांगलं चक्कर येईपर्यंत गरगर फिरवून घ्यायचं आहे. नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. नंतर बघू शकता आपण जे मसाला केला होता आता चांगला लालसर भाजून झालेला आहे आणि छान असं त्याला तेलही सुटायला लागलं आहे. स्वभावानुसार तुम्हाला देखील तिखट खायला आवडत असेल तर 2-3 मिरच्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. हो, ह्याच्या जागी आपण लाल मिरचीही टाकू शकतो. आता चक्कर आलेल्या डाळीला जर शांत झाली असेल तर ती ह्याच्यामध्ये ओतून घ्या आणि मस्तपैकी ह्याच्यामध्ये न कंजूसपणा करता थोडंसं बटर टाका. छोटा टोप असेल तर टोप घ्या आणि तडक्याचं एखादं भांडं असेल तर ते घ्या. त्याच्यामध्ये तेल टाका, जिरे टाका आणि लसूण टाका. हे चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाका. तर झाला आपला तडका तर तयार आहे. आता ह्या डाळीवर मस्तपैकी तडका टाका आणि आता डाळ आपली तयार आहे. बाकी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.